हो बघा कस काय साड्या साड्या दर बघ कशा आहे साड्या तुला पण आणली साडी हा बघा ते कशा आहेत साड्या. अरे काय करा या म्हातारीला किती साड्या आणती काय 2-3 कपाट भरले तरी अजून साड्यावर साड्या साड्यावर साड्या आणतीच बुवा. काय करावं हिला. नका काही करू माझ्याकडे आहेत का साड्या काही अरे म्हातारीला काय करा बा गठुडीचे गठुडे बांधले तर पिशव्या भरल्यात कपाट 2 कपाट भरले तरी साड्यावर साड्या साड्यावर साड्या आणती. तशी काय टोपीवर टोपी त्या अशोक सर पण जशी टोपीवर टोपी घातली तशी तू साड्यावर साड्याच घेतल्यात किती. अहो तुम्हाला काही माझा तराच आहे का मोगमनीचे बडबड बडबड वटवट लावली. अरे एवढ्या साड्या आणू तर आणल्या तर आणल्या पण मला एखादी पॅन्ट शर्ट आणायचा ना बनेल काहीतरी आणायचं ना मला का तू तुपलंच भागी ती आपलं. अण्णा असं नका बोलू. तुम्हाला बी शर्ट आणि पॅन्ट ढीग लागलाय किती आणव आम्हाला आहे का काही तुमच्याच भांडण चालले तुम्ही आणता ते आणती काय करावं तुम्हाला काय माहित का नस आम्हाला काही. अरे पोरा तू काय बोलतो काय नाही तुला कळत नाही. मला एकच पॅन्ट आणि एकच शर्ट आहे आणि बनलं फाटकाचे पण तसंच घालतो मी हा. आणि तू काय बोलतो काय नाही ते म्हातारीचं ऐकतो म्हातारीचीच बाजू धरतो काय तू. काय तुम्ही बाता मारिता खोटं बोलू नका. ते कपाट गच भरलंय दुसरं तुमचं तरी म्हणतात मला नाही पोरा देखत का नाटक करीत असतात. तर जाऊ दे तुमचं राहून द्या नानाचं राहून द्या. साड्या लय भारी आणल्यात तुम्ही एक नंबर. बरं जाऊन दे ह्या साड्या घालून आपण लग्नाला जाऊ. जाऊ दे आपण सगळे छान दिसतो ना त्यामुळे सगळे एक कलर घालू. तुम्ही लग्नाला गेले का दोघे असे दिसते की जस काय बँडवाल्याच दिसतात बाबा. अण्णा मला तुम्ही काल 10,000 रुपये दिले पुढं सापडणार खिशात नाही पुढं पडले का काय. असते कुठं तरी इकडं तिकडं बघ तू पॅन्टीच्या खिशात कशात शर्टाच्या याच्यात बघ नीट बघ नीट. नाही तर काय बघतात मी नाही घेतले तुमच्या पॅन्टी नाही बघत आणि काही नाही तुमच्या पॅन्टीतले पैसे नाही घेत मी. मी तुला तरी काय म्हणलोय एवढं कोण दापती याच्या भरून येवणी. अरे तू ऐकडे बघ जिजीकडे बघतो मग आता. ए पोरा माझं काय नाव घेतो तू मा नको नाव घेऊ. अगं जिजी मी फक्त तुझ्याकडे बघितलं बाकी काय एवढं कोण खबर ती मला. तर तुम्ही एवढ्या साड्या आणल्यात कुठून आणि पैसे. ह्या साड्या जिजीने आणल्या. अरे एवढ्या साड्या आणल्या पण जिजीकडे एवढे पैसे कुठून आले. अरे पोरा काय झालंय यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले मी तरी विचार करतोय की बा यांच्याकडे पैसे कुठून आले एवढे नक्की डल्ला मारला गाडी. वा रे वा तुम्हाला मी साड्या आणल्या देखत नाही का काय का वा तसंच करतात. काय लोकांची आहे का तुझ्यावर काय संशय नाही काही नाही पण मारला उलसाक डालला तर मारून दे बाबा. अरे मी फक्त विचारलं राहुल मी तुझ्याकडे पैसे कुणी आले बाबा साड्या घेती कुठं काय घेती हा काय सोंग लावलं बाबा तू. अहो माय मोठ्या पोरांनी पैसे दिले काय तुम्ही इथं चबार चबार लावले कवची. काय सांगत तरी तू माय मोठ्या पोरांनी दिले आम्ही त्यांनी दिले काय पैसे तुला हा. अण्णा आम्ही त्या नाही आम्ही हा आम्हीच नाहीच दिलेत. जिजी मी पण तुला आहे ना आम्ही तुम्ही पैसे देत असतो का नाही तेव्हा पण. हा देत असतो 10 रुपये वांगा येईना का काही व्हायना का कुरकुरी येईना बिस्किटचा पुडा येतो नुसता. अरे म्हातारे तुला किती पैसे दिले तरी तुला कमीच पडत येत बुवा. जाऊ द्या ना आता पण साड्या तर चांगलं आणलं ना जिजीने बघा बरं. अरे पोरी अरे तुझ्या सासू पैसे कुठून आणले बुवा
हा? अशी काय म्हातारी गाडी दिली परत. अण्णा मला नाही माहिती ते जिला फोन आला मग मी गेले साडी घ्यायला जिने आणली मला एक साडी. बरं 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 बरं. आता मी म्हणतो आम्ही पैसे कुठून आणले असते बा. म्हातारी 10,000 देतो, याला 10,000 देतो, त्याला 5,000 रुपये देतो. काय करावं आम्ही त्याला फोनच लावतो आता आणि विचारतो बरं की कुठून आणले बा पैसे तो. हॅलो काय रे आम्ही त्या लईच पैसे झाले काय तो याकडे. हा काय बेटा काय बोलू तो. हा लई हे झाला काय गंडारला काय तू. हा तू लाज वाटती का असं बोलायला. हा अरे तू काय खोटं बोलतो काय. हा पैसे नाही दिले बाई तुला नाही. अरे मग कस काय म्हणते ती पैसे दिले आम्ही आम्ही. हा अण्णा जी सापडली बर का पोट्यातून. थांबा आता बघतो बरं का ह्या म्हातारीकडे. म्हातारीने पैसे नेली आणि म्हणते की मी माझ्याजवळ पैसे नाही कुठून आणले पैसे. माय तू हेच नेले बाबा पैसे. म्हातारी तिच्याकडे बघतो जातो दांडा घेऊन. अय म्हातारे ऐकलं का इकडे ये. काय झालं घ्या म्हाताऱ्याला नुसतं आडते काय मला कळानच काही. चल बरं दोघी जणी बघू बरं. काय झालं एवढं जोरात वाढायला. हा निसा धिंगाणा लावल्या का वची चाललंय त्यांचं. तुला पैसे आम्ही त्यांनी दिले ना. शीतल चल बरं आपल्याला काम आहे बोलायला टाइमच नाही. अरे आता कोण पळत. अरे आता येणे इकडे अशी उभं राहा माझ्या समोर.